लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। पेठफाटा परिसरातील एरंडवाडी इथे बुधवारी सकाळी एका परप्रांतीय इसमाचा मृतदेह संशयास्पदरित्या आढळून आल्याने खळबळ उडाली होती। शांतीलाल बर्मान राहणार बोरगड असे या मृत इसमाचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले। शांतीलालच्या डोक्यात त्याच्यासोबत दारू पिण्यासाठी बसलेला संशयित संतोष आहिरे राहणार एरंडवाडी याने दगड टाकल्याने त्याचा मृत्यू झाल्याचे पंचवटी पोलिसांनी उघडकीस आणले आहे। म्हसरूळ बोरगड परिसरात वॉचमन म्हणून काम करणारा मयत शांतीलाल बर्मान हा मागील अनेक वर्षापासून नाशिकला राहत असून मंगळवारी सकाळपासून तो घराबाहेर निघाला होता। बुधवारी सकाळी त्याचा बेवारस मृतदेह आढळून आला आहे। त्यानंतर पंचवटी पोलीस तत्काळ घटनास्थळी पोहोचले। यावेळी पोलीस उपायुक्त किरण कुमार चव्हाण, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्यासह गुन्हे शोध पथकाने धाव घेतली। तसेच श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले होते। तसेच गुन्हे शाखा युनिट 1च्याही पथकाने घटनास्थळी भेट देऊन परिसरात संशयितांचा शोध सुरू केला होता। गुन्हे शाखेच्या पथकाने संतोष यास ताब्यात घेतले आहे। शांतीलालच्या डोक्यावर दुखापत झालेली आढळून आली होती। त्याचा खून करण्यात आल्याचे शवविच्छेदनातून समोर आले आहे। या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सुरू आहे। अमर सोळंके, मी नाशिककर न्यूज, नाशिक।